2026 मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारी 2026 रोजी साजरी होईल, जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि दक्षिणायनातून उत्तरायणाकडे जाईल, जो दान, स्नान, तीळ गुळाचे पदार्थ आणि पतंग उडवण्यासाठी शुभ काळ असतो, ज्यात विविध राशींना फायदा होईल आणि हा सण नवीन वर्षाची सुरुवात दर्शवतो. मुख्य माहिती. तारीख 14 जानेवारी 2026 बुधवार. वेळ सूर्य मकर राशीत दुपारी रात्रीचे 3:13 वाजता प्रवेश करेल. पुण्यकाळ दुपारी रात्रीचे 3:13 ते सायंकाळी सकाळचे 5:45, सुमारे 2 तास 32 मिनिटे. धार्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व. सूर्यदेवाचा प्रवास सूर्य शनिदेवाच्या राशीत प्रवेश करतो, म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात. उत्तरायण हा दिवस उत्तरायणाची सुरुवात करतो, जो शुभ मानला जातो आणि या काळात धार्मिक कार्य करणे फलदायी ठरते. कथा. संक्रांतीने संक्रासूर दैत्याचा वध केला, अशी पौराणिक कथा आहे. खिचडी. या दिवशी खिचडी खाणे आणि दान करणे शुभ मानले जाते, ज्याची सुरुवात गुरु गोरक्षनाथांनी केली होती. कसे साजरे कराल. स्नान आणि दान. पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि तीळ, गूळ, वस्त्र, धान्य यांचे दान करणे महत्त्वाचे आहे. तीळ गुळाचे पदार्थ, तिळाची लाडू, चिक्की, पुरणपोळी असे पदार्थ खातात आणि वाटतात. पतंगबाजी. अनेक ठिकाणी पतंग उडवून आनंद साजरा करतात. ओवसा. सुवासिनी देवासाठी ओवसा करतात. यावर्षीचे वैशिष्ट्य. 2026 मध्ये मकर संक्रांतीला अनेक राशींना, विशेषतः मकर, वृषभ, धनु, वृश्चिक राशींना फायदा होईल, ज्यात करिअर, आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल दिसू शकतात.